अहिल्यानगर हादरलं, तरुणाचा निर्घृण खून, मृतदेह पोत्यात टाकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न. अहिल्यानगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकून देण्यात आला आहे. मंडळी, वाकोडी परिसरात ही घटना घडली असून प्रसाद रोहिदास जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रसाद हे 26 एप्रिल रोजी दुपारी घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परत न आल्याने कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासताना प्रसाद यांच्यासोबत 2 संशयित व्यक्ती दिसून आल्या. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि शुभम भोसले आणि समाधान सोनावणे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. 26 एप्रिलच्या रात्री बुरुडगाव ते बाबुर्डी रस्त्यावर एका व्यक्तीसोबत वाद झाला. दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळीमुळे संतप्त होऊन त्यांनी या व्यक्तीला दुचाकीवर बसून उसाच्या शेतात नेले आणि तिथे लाकडी दांडक्याने व दगडाने डोक्यावर आणि तोंडावर वार करत त्याचा खून केला. इतकंच नाही तर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून शेतात टाकण्यात आला. तसेच मृताची दुचाकी लपवून ठेवण्यात आली होती. या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.